तर बातमी आहे सिल्लोडमधून। सिल्लोडचे आमदार आणि शिंदे सेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना रामबाण उपायाची भाषा वापरून धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये केवळ सत्तारच नव्हे तर तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी आणि अन्य 2 निवडणूक अधिकाऱ्यांनाही सिल्लोड न्यायालयाने नोटीस बजावली आहे। दे दे दिला दे, नहीं तो देने वाले का पता बता दे। आपला मतदान द्यायचं आहे, दुसऱ्याला द्यायला लावायचं आहे। आणि जो देत नाही मला फक्त गपचूप चिठ्ठीमध्ये नंबर लिहून पाठवा। माझ्याकडे मी रामबाण औषध आहे। कोणत्याही रोगावर कोणत्याही पेशंटला चालणारा औषध आहे।